मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मोरया ग्राफिक्स म्हणून. तर मित्रांनो, थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण एकदम HD क्वालिटीमध्ये अशी व्हिजिटिंग कार्ड बनवणार आहोत. तर त्याची मी PLP तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि बॅनर बनवण्यासाठी जे काही ॲप लागतात त्याची सुद्धा लिंक तुम्हाला तिथेच मिळून जाईल. मित्रांनो, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ती फाईल डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर आपण जी फाईल डाउनलोड केली आहे ती ओपन करून घ्यायची आहे. हे बघा, इथं आहे फाईल. तर एक्स्ट्रॅक्ट टू अर्चिव्ह म्हणून आहे, इथं क्लिक करायचं आहे. इथे मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये एक पासवर्ड दिला आहे, तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ही फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली असेल. त्यानंतर डायरेक्ट कट करून तुम्ही पिक्सल ॲप उघडा. त्यानंतर इथे 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईलवर क्लिक करा. PLPवर क्लिक करा. त्यानंतर आपण आपलं जे फोल्डर आहे तिथं क्लिक करा आणि PLP फाईल ॲड करून घ्या. इथे बघा, ही फाईल आपली दिसली आहे. याच्यावर क्लिक करून इथं तुम्हाला एक PLP दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ती ॲड करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे इथं ओपन आणि ॲड असेल तिथं दाबायचं आहे. इथं कट करून इथे बघा, अशा प्रकारे आपली PLP फाईल ओपन झाली असेल. तर तुम्हाला काय ह्याच्यात बदल करायचे असतील तर तुम्ही करू शकता. इथं तुम्हाला टॅक्स ॲड करायचा असेल तर हे बघा, हा जो मोरिया नेम आहे ना, तिथं तुम्ही कट बी करू शकता. इथं तुम्हाला बघा अशा प्रकारे फॉन्ट दिसतील. तुम्हाला हे फॉन्ट तुम्हाला टाकण्यासाठी डायरेक्ट क्लिक करून तुम्हाला एक ॲपची गरज पडेल. त्या ॲपचं नाव म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिली आहे. अशा प्रकारे ओपन करून तुम्हाला इथं 3 नंबरच्या मध्ये युनिकोड AMS इंडिया फॉन्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. इथं हे बघा, मी एक नाव टाकतो, मराठीमधून टाकायचं आहे. एकच चुकलं. अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर इथे मध्ये दाबून युनिक कोडमध्ये दाबून अशा प्रकारे कॉपी करून घेऊ शकतो तुम्ही. असं कट केल्यानंतर आपल्याला परत पिक्सल ॲपमध्ये यायचं आहे. त्यानंतर जे मोरिया नाव आहे ते त्या अनलॉक करून इथं ॲड करून आपलं ते नाव ॲड करायचं. बघा, पेस्ट करायचं अशा प्रकारे. ओके करून इथे बघा, अशा प्रकारे हे नाव ॲड झालं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही नाव तुम्ही इथे ॲड करू शकता. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला करून दाखवलं आहे. तुम्हालाही जर असं करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिली आहे, ती डाउनलोड करून तुम्ही पासवर्ड टाकून ती एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हीही असं करू शकता. बघा, अशा प्रकारे तुम्ही करून सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून सेव्ह ॲज इमेजमध्ये JPG मध्ये अल्ट्रा करून सेव्ह करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह केल्यानंतर ही अतिशय एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह झाली असणार तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला दुसरेही नाव बदलायचे असेल तर पिक्सल ओपन करा. अशामध्ये बघा, हे असे तुम्हाला एक नेम दिसतील. हे बघा, अशा प्रकारे हे नाव दिसतील. आमच्याकडे सर्व प्रकारचे फ्लॅक्स बॅनर डिझाईन करून होतील. इथं तुम्हाला एक वेगळे फॉन्ट वापरावं लागणार आहेत. मित्रांनो, मागे मी असं सांगितलं होतं की 3 नंबरमध्ये क्लिक करा. हे बघा, असं इंडिया फॉन्टमध्ये क्लिक करा. आता तसं नाही करायचं. आता 1 नंबर युनिकोड श्रीदेवमध्ये क्लिक करून तुम्हाला जे काही टॅक्स तिथे ॲड करायचं आहे तुम्ही टाकू शकता. तर इथं मी एक टॅक्स ॲड करतो. अशा प्रकारे युनिकोडमध्ये श्रीदेव करून कॉपी करून
तुम्हाला पिक्सल हे करायचं आहे. इथे बघा तुम्हाला असं डबल क्लिक करून त्याच्यावर हे डिलीट करून तर पेस्ट करून अशा प्रकारे करायचं आहे. हे बघा मित्रांनो, एकदम भारी फॉन्ट इथं दिसत आहे आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं सर्व करू शकता. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीत हे सेव्ह झालं आहे. तुम्ही बघू शकता हे अजिबात फाटले नाही आहे. बघा एकदम HD क्वालिटी आहे ही. तर नमस्कार, इथेच आपला व्हिडिओ संपत आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असे नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करून आम्हाला लाईनच्या व्हिडिओला लाईक करा. आम्हाला इंस्टाग्रामलाही फॉलो करा. काही अडचण असल्यास इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. धन्यवाद.